YouTube फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वी? वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. आज मी तुमच्या समोर खूपच इम्पॉर्टंट टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आली आहे. तो आहे की व्हॉट मेक्स अ ग्रेट व्हिडिओ शूट. म्हणजे की तुम्ही जे काही व्हिडिओ शूट करत आहात तो इफेक्टिव्ह कसा बनवायचा किंवा व्ह्यूअर्स आय कॅचिंग कसा बनवायचं. आणि त्यासाठी आपल्याला 8 पॉइंट्स वरती काम करण्याची गरज आहे. ते 8 पॉइंट्स आपण इथे एक एक करून डिस्कस करूया. चला मग चांगल्या कामासाठी वाट कोणाची बघताय, वळूयात आजच्या व्हिडिओकडे. आणि लास्ट मध्ये मी एक गोल्डन टिप देणार आहे, ती खूपच इम्पॉर्टंट आणि इफेक्टिव्ह असणार आहे. ती जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ शूट करताना यूज केली तर तुमचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर फर्स्ट पॉइंट असणार आहे की सिलेक्ट अ गुड टॉपिक. तर गुड टॉपिक म्हणा किंवा ट्रेंडिंग टॉपिक म्हणा, सेमच आहे. पण तुम्ही जे काही टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहात त्या टॉपिकमध्ये मिर्च मसाला लावणं ही तुमची कला असणी पाहिजे. कारण की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती खूप मोठे मोठे क्रिएटर्सनी पण व्हिडिओ बनवले असतील, पण त्या सर्व क्रिएटर्समध्ये तुमचा व्हिडिओ कसा वेगळा दिसावा हे फक्त ने फक्त तुम्हीच करू शकता. तर तुम्हाला जर तुम्ही बिगनर असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल की कोणत्या टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवायला पाहिजे, कोणता टॉपिक ट्रेंड करतोय, तर यूट्यूबमध्ये YT स्टुडिओमध्ये जा. तिथे मी तुम्हाला स्क्रीन दाखवेल कुठे बघायचं. तर यूट्यूबमध्ये गेल्यावर YT स्टुडिओमध्ये गेल्यावर इन्स्पिरेशन, आता त्याची टॅबचं नाव चेंज झाले ट्रेंड, त्याच्यामध्ये पण ट्रेंडिंग टॉपिक्स तुम्हाला यूट्यूब सजेस्ट करतं. जर त्याच्यामध्येही तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला मी एक बेस्ट वे देते. तुम्हाला काय करायचं, तुमच्या ज्या निशवरती तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्या निशवरती पण दुसरे मोठे मोठे क्रिएटर्स असतील ज्यांनी त्यांची ऑडियन्स ऑलरेडी बिल्ड केलेली आहे. तर त्यांच्या फीडमध्ये जायचं, कोणते टॉपिक आता सध्या ट्रेंड करतायत आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवायचे. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की कॉपी टू कॉपी बनवायला जाऊ नका. कारण की कॉपी टू कॉपी तुम्ही बनवलं तर यूट्यूब तुम्हाला कॉपीराईट देऊ शकतो आणि 3 जास्त तुम्हाला कॉपीराईट झाले तर तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो. तर हे विसरू नका. सेकंड पॉइंट असणार आहे की प्रिपेअर अ गुड स्क्रिप्ट फॉर दी व्हिडिओ. म्हणजे की तुम्ही आता टॉपिक तर सिलेक्ट केला, पण त्याच्यासाठी स्क्रिप्ट अशी बनवा की व्ह्युअर्सला हार्ट टू हार्ट कनेक्शन फील झालं पाहिजे. तुम्हाला जेन्युइनली ज्या गोष्टीवरती प्रॉब्लेम्स झालं, ज्या टॉपिक तुम्ही बनवता त्याच्यावरती तुम्हाला काय अडचणी आली किंवा त्याच्यावरती तुम्ही काय निकाल आणला, त्याच्यावर ते सर्व त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुम्ही जर कोणत्याही क्रिएटर्सच्या टॉपिक पण कॉपी केलं आणि प्लस त्याची तुम्ही स्क्रिप्ट कॉपी केली आणि वर्ड टू वर्ड तुम्ही त्याला प्रेझेंट केलं तर यूट्यूब तुम्हाला कॉपीराईट देऊ शकतो. म्हणूनच सांगते की व्हिडिओ असा इफेक्टिव्ह बनवा की व्ह्युअर्सला कनेक्शन फील झालं पाहिजे, तरच ते तुम्हाला सबस्क्राईब करतील. मी कसं करते मी तुम्हाला सांगते. मी एक अशी नोटबुक बनवलेली आहे. ह्या नोटबुकमध्ये जर माझ्या माइंडमध्ये एक टॉपिक आला किंवा मला कळलं की हा टॉपिक सध्या ट्रेंडमध्ये चालतोय, तर मी त्या टॉपिकवरती टॉपिक लिहिते. त्याच्यावरती बुलेट पॉईंट्स असतात ते मी मेन्शन करून टाकते. इथे तुम्हाला दिसेल की आज मला ज्या व्हिडिओवरती शूट करायचं होतं त्याच्यावरती मी सर्व बुलेट पॉईंट्स लिहून ठेवले. आणि मला जेव्हा पण माझ्या माइंडमध्ये येईल की मला ह्या टॉपिकवरती तुमच्या समोर असं प्रेझेंट करायचं आहे, जसं मला येईल मी नोट आणि पेन घेते आणि ती पूर्ण स्क्रिप्ट वर्ड टू वर्ड माझ्या माइंडमध्ये जसं असेल मी तसं त्याला लिहून टाकते. म्हणजे काय की पुढे जाऊन मला टेन्शन नाही की मी जेव्हाही हा व्हिडिओ शूट करायला घेईन तेव्हा मला आधीपासनं विचार करायची गरज नाही. मी जे स्क्रिप्ट लिहिली आहे मी त्याला एकदा दोनदा वाचते, त्याच्यावर वर्ड टू वर्ड मी बी ते प्रेझेंट नाही करू शकत कारण की मी स्वतः लिहिलेलं पण मी वर्ड टू वर्ड बोलू नाही शकणार. मग ते रट्टा मारल्यासारखं वाटेल. म्हणून तुम्ही त्यात तुमचं स्वतःचं चेंज करू शकता. पण माझ्यासारखे असं फॉलो करा आणि बुलेट पॉईंट्स लिहिले, तुम्हाला जे प्रॉब्लेम झाले त्याच्यावर तुम्ही काय निकाल आणला तो लिहिला आणि मग त्याला तुम्ही प्रेझेंट केलं तरच व्ह्युअर्स तुमच्यासोबत कनेक्ट करू शकतील. तर स्क्रिप्ट म्हटलं तर त्या स्क्रिप्टमध्ये तुमचा मिर्च मसाला लावणं खूप गरजेचं आहे, तर तो बाकीपेक्षा वेगळा दिसेल. हा टॉपिक असणार आहे की गुड क्वालिटी कॅमेरा. तर टॉपिक सिलेक्ट झाला, स्क्रिप्ट रेडी झाली, आता गरज पडते गुड क्वालिटी कॅमेराची. जर तुमच्या माइंडमध्ये असेल की गुड क्वालिटी व्हिडिओसाठी तुम्हाला आयफोन लागेल किंवा DSLRचा कॅमेरा लागेल, तर हे सर्व फोकटची तुमची चोचलेबाजी असणार आहे. कारण की आता सध्या तुम्हाला फक्त ऑडियन्स बिल्ड करायचा मागे लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला घरात अवेलेबल असणारा कोणताही फोन चालेल.
मी स्वतः पण Vivo V20नीच व्हिडिओ शूट करत आहे. आता माझ्याकडे iPhone आला आहे, पण मी त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायला कम्फर्टेबल नाही आहे. कारण की मी जे काही इक्विपमेंट घेतले ते सर्व Androidमध्येच वापरू शकतो आणि iPhoneमध्ये वापरासाठी कनेक्टर केबल्स येतात. ते मला आता त्याच्यावरती मला आता सध्या खर्च करणं बरोबर वाटत नाही, कारण की मी स्वतःनी पण एवढी ऑडियन्स तर बिल्ड केली नाही आहेत YouTubeमध्ये. तर मी तुम्हाला सांगते की घरात अवेलेबल असून तो कोणताही फोननी तुम्ही व्हिडिओ शूट करणं स्टार्ट करा. पॉइंट असणार आहे गुड लाइटिंग. तर गुड लाइटिंगसाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या रिंग लाईट किंवा डिजिटेकची व्लॉगिंग लाईट बिगनर्सला गरज नसते. तुम्ही तुमचा व्हिडिओ सकाळी किंवा दुपारी सनलाईटमध्ये शूट करू शकता, जसं मी आता करते आहे. आणि मी माझे आधीचे व्हिडिओ पण असेच शूट केले, त्याच्या कोणत्या व्हिडिओ क्वालिटी इफेक्ट पडलेला नाही आहे. मी 2 महिन्यापूर्वी एक सेल्फी लाईट घेतली होती, तिला मी जास्त अजून वापरली नाही आहे, पण ती मी माझ्या डेली व्लॉगिंगसाठी परचेस केली होती. कारण की आमच्या घरी एकच ट्यूब आहे, ट्यूबलाईट असते ती मोठीवाली, ती एक ट्यूबलाईट आहे. आणि रात्री व्हिडिओ शूट करताना माझी व्हिडिओ क्वालिटी थोडीशी डाऊन होत होती, म्हणून मी तिला परचेस केली होती. ती खूप अफोर्डेबल आहे. आणि मी याच्यानंतर मी कोणते कोणते व्हिडिओ शूट करायला इक्विपमेंट वापरते त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये मी ती लाईट दाखवेल. तर 5th पॉइंट असणार आहे व्हिडिओ स्टॅबिलिटी. तर व्हिडिओ स्टॅबिलिटी पण खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर तुम्ही कॅमेरा घेऊन अख्ख्या घरभर फिरली आणि त्या व्हिडिओमध्ये कॅमेरा स्टेबल राहणं गरजेचं असेल, जर तुम्हाला तो बसून त्याचं इन्फॉर्मेशन द्यायचं असेल, तर तुम्हाला एक जागेवरती बसून कॅमेरा सरळ ठेवूनच तो व्हिडिओ काढावा लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक जुगाडू आयडिया दाखवते, जो मी पण फॉलो करते. तर तो तुम्ही यूज करून व्हिडिओ काढू शकता. पॉइंट असणार आहे क्लिअर व्हॉइस किंवा ऑडिओ क्वालिटी. तर क्लिअर व्हॉइस आणि ऑडिओ क्वालिटीसाठी जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असणार, तर ॲमेझॉनमध्ये खूपच अफोर्डेबल प्राईजमध्ये माईक भेटतात, तुम्ही ते घेऊ शकता. मी त्याचे थोडेसे ऑप्शन्स माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तेही तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला माईकमध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल, तर तुम्ही शांत वातावरणमध्ये, जसं मी आता दुपारी शूट करते, त्यात जास्त व्हॉइस पॉल्युशन नाही आहे, त्या टायमाला तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. मला माहिती आहे की मी ह्या टायमाला शूट करेल तर मला 2 तास तरी कोणी हैराण करणार नाही. मी हा दिसत असेल की मी हा माईक घेतलाय. हा मी माईक घेण्याचं मागचं कारण हे आहे की मी ज्या फोननी शूट करते त्या फोनला मी वापरताना 4 वर्ष झालेले आहेत आणि त्याचा स्पीकर थोडासा खराब झाला आहे, म्हणून मी हा माईक घेतलाय. जर तुमच्या फोनची व्हॉइस क्वालिटी किंवा स्पीकर चांगला आहे, तर तुम्हाला माईकमध्ये खर्च करण्याची गरज नाही आहे. 7th पॉइंट असणार आहे बी कॉन्फिडंट वाईल शूटिंग. तर व्हिडिओ शूट करताना कॉन्फिडंट कसं दिसायचं, तर मी स्वतःने पण तासनतास मिररमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. तेव्हा मी काही तुमच्यासमोर एका टॉपिकवरती एवढं बोलू शकते. आणि व्हिडिओ शूट करताना आय कॉन्टॅक्ट करून बोलणं खूपच गरजेचं आहे. माझं सांगायचं झालं तर मी पर्सन टू पर्सन पण जेव्हा बोलते तेव्हा मी इकडे तिकडे बघत असते किंवा अशी कुठेतरी खुजली करत असते, नंतर नेल चिव करताना दिसते. हे सगळी माझी सवय आहेत, पण या सगळ्या सवयीमुळे व्हिडिओ इम्प्रेशन डाऊन होऊ शकतो आणि या सर्व चुका तुम्ही पण करू नका. तर मी तुम्हाला इथे 2 माझे स्वतःचे एक्झाम्पल्स दाखवते की कोणता व्हिडिओ तुम्हाला इम्प्रेसिव्ह वाटतो, हे मला कमेंटमध्ये सांगा. सो हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वी? वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. आज मी तुमच्यासमोर खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वी? वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे खूपच इम्पॉर्टंट टॉपिकवरती व्हिडिओ, तर बघायला विसरू नका. 8th पॉइंट असणार आहे व्हिडिओ एडिटिंग आणि आय कॅचिंग थंबनेल. तर व्हिडिओ एडिटिंगचं सांगायचं झालं तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ एडिटिंगबद्दल खूप सारे ट्युटोरियल्स पडलेले आहेत. मीही ते ट्युटोरियल बघूनच एडिटिंग शिकते आहे. मलाही अजून प्रो लेवलचं एडिटिंग जमत नाही, पण तुम्हाला समजेल असं आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कनेक्टेड फील करा असं एडिटिंग मला जमतं. व्हिडिओ इफेक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला आय कॅचिंग थंबनेल बनवणं खूपच गरजेचं आहे. त्याच्याने ऑडियन्स तुमच्या व्हिडिओला क्लिक करतील आणि तुमचे व्ह्यूज वाढतील. तुम्हाला जर माझ्याकडनं इफेक्टिव्ह
आय कॅचिंग थंबनेल शिकायचा असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग शिकायचा असेल तर मला कमेंट करा, जो मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर आता वेळ आलेली आहे गोल्डन टिप्सची. तर ही गोल्डन टिप्स मी स्वतःवर पण ट्राय केलेली आहे आणि ही खूपच इफेक्टिव्ह आहे. जर तुम्ही यूट्यूबमध्ये बिगनर्स असाल आणि तुमच्याकडे एवढी ऑडियन्स नाही आहे की ती तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट करेल, तर तुम्ही काय करायचे, तुमच्या निशच्या रिलेटेड दुसरे जे क्रिएटर्स असतील त्यांनी ऑलरेडी भरपूर ऑडियन्स बिल्ड केलेली आहे, त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्यांची ऑडियन्सनी त्यांना जे व्हिडिओज बनवायसाठी सजेस्ट केलेले असेल, तुम्ही ते व्हिडिओज बनवायचे. त्याच्याने काय होईल की त्यांची ऑडियन्स तुमच्या चॅनलमध्ये अट्रॅक्ट होईल आणि तुमचे व्ह्यूज वाढतील आणि तुमचे व्हिडिओज ट्रेंडमध्ये जातील. ही टिप्स अशी सर्व देत नाही आहात, मी देतीये कारण की तुम्हीही माझ्यासोबत ग्रो व्हावं असं मला मनापासून वाटतं. कारण की यूट्यूबमध्ये ग्रो होणं हे खूपच अवघड गोष्ट आहे आणि ती ग्रो होण्यासाठी तुम्ही आणि मी खूपच मेहनत घेत आहोत आणि आपण नक्कीच यूट्यूबमध्ये सक्सेसफुल होणार ही मी गॅरंटी देत आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आईबाबाची काळजी घ्या, आजूबाजूला साफसफाई ठेवा आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. बाय.